हाय स्टुडंट, भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर बघा, आपण पार्ट 1मध्ये इंडियन कॅपिटल मार्केट म्हणजेच भारतीय भांडवल बाजार यामधील आपण भांडवली बाजाराचा अर्थ, भांडवली बाजाराची व्याख्या आणि भांडवली बाजाराचा इतिहास काय आहे तर ते आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय भांडवली बाजाराची कार्य कोणकोणती आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत. त्याआधी चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून यापुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटत राहील. तर बघा, भांडवली बाजाराची कार्य. तर उत्तरामध्ये लिहित असताना तुम्हाला अगोदर प्रस्तावना, त्यानंतर व्याख्या, त्यानंतर त्याची कार्य अशा पद्धतीने लिहिला तर मार्काचा स्कोर वाढण्यास अधिक चांगला पर्याय आहे. तर पहा, भांडवली बाजाराची कार्य पाहण्याआधी आपण 2 ओळी प्रस्तावना घेऊयात. तर प्रस्तावना पहा, भांडवली बाजार ही एक आर्थिक व्यवस्था आहे जिथे दीर्घकालीन गुंतवणुकीच्या माध्यमातून शेअर्स, बॉण्ड्स खरेदी विक्री केली जाते. भांडवली बाजार व्यवसायांना त्यांची वाढ व विकास करण्यास मदत करतो, तसेच अर्थव्यवस्थेच्या विकासाला चालना देतो. तर भारतीय भांडवली बाजाराची कार्य खालीलप्रमाणे आहे. तर हा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेला क्वेश्चन आहे. तर पहा, प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो आपल्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे, तर तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर पहा, भारतीय भांडवली बाजाराचे कार्य. तर पहिलं कार्य आहे बचतीचे एकत्रीकरण. तर बचतीचे एकत्रीकरण म्हणजेच भांडवल बाजार लोकांना बँकामध्ये किंवा घरी पैसे निष्क्रिय ठेवण्याऐवजी स्टॉक, बॉण्ड आणि इतर सिक्युरिटीजमध्ये त्यांनी केलेल्या बचतीची पैसे गुंतवण्यास प्रोत्साहित करतो. यामुळे आर्थिक वाढीसाठी पैशाचा चांगला वापर होण्यास मदत होतो. हे एक महत्त्वाचे कार्य आहे. त्यानंतर सेकंड आहे गुंतवणुकीच्या संधी प्रदान करते. तर भांडवली बाजार, भारतीय भांडवली बाजारामुळे लोकांना, संस्थांना शेअर्स, बॉण्ड्स आणि म्युच्युअल फंड यासारख्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. गुंतवणूकदार त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार आणि अपेक्षित परताव्यानुसार पर्याय स्वीकारू शकतात. तर ही झाली गुंतवणुकीच्या संधी प्रदान करते. हे एक भांडवली कार्य म्हणजेच भांडवली बाजाराचं कार्य आहे. त्यानंतर थर्ड आहे भांडवल निर्मिती सुलभ करते. तर भांडवल निर्मिती सुलभ करते म्हणजेच भांडवल बाजारामध्ये गुंतवणूकदाराकडून पैसे जमा करून ते व्यवसाय व उद्योगांना वळतो, ज्यामुळे उद्योगांना त्यांचा विस्तार करण्यास, नवीन यंत्रसामग्री खरेदी करण्यास तसेच पायाभूत सुविधांचा विकास करण्यास मदत होते. तर या सर्व प्रक्रियेला भांडवल निर्मिती असे म्हणतात. जेव्हा केव्हा गुंतवणूकदार पैसे जमा करतात, त्यातून एक मोठा व्यवसाय तयार केला जातो आणि तो त्याचा उद्योग बनतो, म्हणजेच त्या उद्योगाचा विस्तार होतो. त्यामध्ये नवीन यंत्र सामग्री करण्यास तसेच पायाभूत सुविधांचा सुद्धा विकास होतो. तेथील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तर ही झालं भांडवल निर्मिती सुलभ करते. त्यानंतर चौथं कार्य आहे आर्थिक वाढ व विकास. तर आर्थिक वाढ व विकास, तर जेव्हा कंपन्यांमध्ये भांडवली बाजारातून निधी उभारतात तेव्हा ते त्याचा वापर कंपनीचा विस्तार, रोजगार निर्मिती इत्यादी कार्यासाठी करतात. यामुळे उत्पादन आणि सेवांमध्ये वाढ होते, ज्यामुळे देशाच्या एकूण आर्थिक वाढीला हातभार लागतो. त्यानंतर पाचवं कार्य आहे गुंतवणूकदारांसाठी तरलता. तर गुंतवणूकदार शेअर बाजारात सहजपणे सिक्युरिटीज खरेदी करतात आणि विक्री करू शकतात. या प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांना गरज पडल्यास ते सहजरित्या त्यांच्या गुंतवणुकीचे रूपांतर रोख स्वरूपात करू शकतात. म्हणजेच काय तर तरलता. तरलता म्हणजेच काय की कधीही गुंतवणूकदार त्यांचे जे
गुंतवणूक आहे तर ती डायरेक्टली कशामध्ये करू शकतात, डायरेक्टली रोखमध्ये रूपांतर करू शकतात. त्यानंतर 6वं कार्य आहे संपत्ती वितरण. तर व्यक्तींना कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी देऊन भांडवली बाजार हे सुनिश्चित करते की संपत्ती काही व्यक्तीच्या हातात केंद्रित होणार नाही. याउलट भांडवली बाजारामुळे लोक कंपनीचे भागधारक बनू शकतात आणि कंपनीला झालेल्या नफ्याचा फायदा घेऊ शकतात. कंपनीचा एक भाग खरेदी करून ते कंपनीचे भागधारक बनू शकतात आणि जेव्हा कंपनीला जास्त नफा होईल, फायदा होईल, तर त्या झालेल्या नफ्याचा फायदा हे भागधारक घेऊ शकतात. तर हे झालं संपत्तीचे वितरण कशा पद्धतीने होते. त्यानंतर सेकंड आहे 7 पॉईंट आहे बाजार मूल्यांकन आणि किंमत निर्धारण. तर बाजार मूल्यांकन आणि किंमत निर्धारण पहा. भांडवल बाजार मागणी आणि पुरवठ्यावर आधारित शेअर्स आणि बॉन्ड्सची वाजवी किंमत निश्चित करण्यास मदत करतो. जर एखादी कंपनी चांगली कामगिरी करत असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत वाढतात. याउलट जर त्या खराब कामगिरी करत असतील तर त्याच्या किमती कमी होतात. म्हणजेच काय पहा, जर एखादी कंपनी चांगली कामगिरी करत असेल, चांगलं काम करत असेल तर त्याच्या शेअर्सची किंमत काय होते तर वाढते. तर त्याच्याच उलट जर ती कंपनी खराब कामगिरी करत असेल, तिचे म्हणजे व्यवसाय चांगला चालत नसेल तर ते काय होईल तर त्याच्या किमती त्यांच्या शेअर्सच्या कमी होतील. तर हे झालं बाजार मूल्यांकन. त्यानंतर 8वा पॉईंट आहे म्हणजेच 8वं कार्य आहे परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. तर पहा, भारतीय भांडवल बाजार थेट परकीय गुंतवणुकीला आकर्षित करतो, ज्यामुळे अर्थव्यवस्थेत अधिक निधी येतो आणि व्यवसाय बळकट होतात. तर अशा पद्धतीने एकूण 8 आपण कार्य पाहिलेली आहेत. कोणकोणते तर एकदा रिव्हिजन करा. पहिलं कार्य होतं बचतीचे एकत्रीकरण. भांडवली बाजाराची कार्य आपण बघत आहोत, भारतीय भांडवली बाजार. ठीक आहे. तर पहिलं कार्य होतं बचतीचे एकत्रीकरण. दुसरं होतं गुंतवणुकीच्या संधी प्रदान करते. तिसरं होतं भांडवल निर्मिती सुलभ करते. त्याचबरोबर चौथं होतं आर्थिक वाढ व विकास. 5वं गुंतवणूकदारांसाठी तरलता. 6वं संपत्ती वितरण. 7वं बाजार मूल्यांकन आणि किंमत निर्धारण. आणि 8वं होतं परकीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. तर अशा पद्धतीने आपण आज कार्यही पाहिलेली आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE. तर NSE म्हणजेच काय, त्याबरोबर त्याची NSEची वैशिष्ट्ये काय आहेत, तर ते सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणखीन एक चॅनेल आहे भावना जाधव व्लॉग्स, त्यालासुद्धा सबस्क्राईब करा. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत अभ्यास करा. धन्यवाद.